नमस्कार. आज आपण बनवलेला आहे रस्सम मसाला घरचे घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर बघू घरच्या घरी सामानात बनवलेला. 50 ग्रॅम तूर डाळ आहे, 2 चमचे हरभरा डाळ, कढीपत्ता 1 वाटी, मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा, मिरे आहेत 5 ग्रॅम आणि मेथी आहे, जिरा आहे 2 चमचे जिरा आहे, धने घेतलेले आहेत 25 ग्रॅम. हे सर्व जिन्नस आपण आता भाजून घेतोय. कढीपत्ता भाजून घेतलेला आहे, जिरं भाजून घेतले, हे मेथ्या टाकलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मेथ्या पण आता भाजलेल्या आहेत, जास्त भाजायच्या नाही, थोडंच भाजायचं. कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचं आपल्याला. खूप छान होतो मसाला, नक्की बनवून पहा. धने भाजून घ्यायचेत आता. रस्सम वड्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. त्याच्या अगोदर रस्सम मसाला बनवलेला. मिरी घेतलेली आहे, ती पण भाजून घ्यायची आपल्याला थोडी. तर आपल्याला टाकायची तूर डाळ आणि चणा डाळ 2 चमचे आणि तूर डाळ 50 ग्रॅम अशी घेतलेली आहे. तर 5 लवंगी मिरची घेतलेली आहे आणि 3 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत, त्या भाजून घ्यायच्या आपल्याला. आपल्याला सर्व जिन्नस बिन तेलाचे भाजून घ्यायचे आहेत. रस्सम मसाला बाजारात घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतो, त्यामुळे आपण घरचे घरीच बनवायचे आहे. सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. आता आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे झालेली आहे आता पावडर आपली तयार. पावडर बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आता लसूण घालायचं आहे थोडा. 10-12 पाकळ्या घातलेल्या आहेत मी लसणाच्या, पाहू शकता. आता तयार आहे आपला मसाला. आता काढून घेते मी. कांदा टोमॅटो घालून डायरेक्ट मसाला वापरून आपण बनवू शकतो. मस्त बनलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल